शाहूवाडी तालुक्यातील मलकापूर गावात शुक्रवारी खून झाला। नगरपालिकेच्या पाठीमागे सुरू असलेल्या शाळेच्या बांधकाम साईटवर दोन सख्ख्या भावांमध्ये वाद झाला आणि त्यातून 35 वर्षाच्या नरेंद्र इतवारी सिदार याचा खून झाला। त्यामुळे मलकापूर शहरात एकच खळबळ उडाली। पोलिसांनी आरोपी धीरेंद्र इतवारी सिदार याला अटक केली आहे। मलकापूरमधील प्राथमिक शाळेचं बांधकाम सुरू आहे। या बांधकामावर छत्तीसगडमधील 10 ते 15 कामगार काम करतायत। या कामगारांना राहण्यासाठी ठेकेदारानं मलकापूर गावातच रूम घेऊन दिली आहे। पण रूममध्ये झोपायला जागा नसल्यानं धीरेंद्र इतवारी सिदार आणि त्याचा लहान भाऊ नरेंद्र इतवारी सिदार हे दोघे जण बांधकाम साईटवरच राहत होते। मोलमजुरीसाठी आलेले दोघे सख्खे भाऊ शुक्रवारी दिवसभर बांधकाम साईटवरच होते। शुक्रवारी रात्री या दोन भावांमध्ये किरकोळ कारणावरून भांडण झालं। वादाचं रूपांतर हाणामारीत झालं आणि थोरला भाऊ धीरेंद्रनं लहान भाऊ नरेंद्र सिदारला लोखंडी पट्ट्यानं मारहाण करून पहिल्या मजल्यावरून खाली ढकलून दिलं। त्यामध्ये 35 वर्षाच्या नरेंद्रचा जागीच मृत्यू झाला। मारेकरी धीरेंद्रच्या अंगावर रक्ताचे डाग पडले होते, त्यामुळे रक्ताचे डाग धुवून तो पसार झाला। आज सकाळी शाळेच्या साईटवर अन्य मजूर कामासाठी आले, त्यावेळी खुनाची घटना उघडकीस आली। दरम्यान शाहूवाडी पोलीस आणि स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेच्या पोलिसांनी संशयित धीरेंद्रला शाळी नदीवरील एका शेतातून अटक केली, तर नरेंद्र सिदारच्या मृतदेहाचं विच्छेदन करण्यात आलं। स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक सुशांत चव्हाण, पोलीस उपनिरीक्षक संतोष गुळवे, अनिल जाधव, अंमलदार हिंदूराव केसरे, वसंत पिंगळे, शाहूवाडीचे पोलीस निरीक्षक राजेंद्र सावंतरे, सहाय्यक पोलीस निरीक्षक अतुल सोनुने, हनुमंत कुंभार, मानसिंग खताळ, विनोद कांबळे या प्रकरणाचा तपास करतायत।